बोगस मतदार याद्यांचा घोळ काँग्रेसनं बाहेर काढला खरा, मात्र काँग्रेसच्याच बोगस मतदार याद्यांचा भांडाफोड आता भाजपनं केलाय। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी एक दावा केला, तो असा होता की काँग्रेसचे नेते असलम शेख यांचंच नाव आता दुबार याद्यांमध्ये आल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या। काँग्रेस आता काय भूमिका घेतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि या संदर्भामध्ये माझ्यासोबत बोलण्यासाठी असणार आहेत युवक काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते कपिल ढोके आणि भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर। आपल्या सगळ्यांचं दोघांचंही स्वागत आहे या शो मध्ये। मी सर्वप्रथम कपिलजी तुमच्याकडे येतोय। तुम्ही बघितलं असेलच काँग्रेसनंच हा बोगस मतदार याद्यांचा खेळ सगळा बाहेर काढला होता। तुमचेच नेते राहुल गांधींनी हा खेळ बाहेर काढला, मात्र याच्यामध्ये आता भाजपनंच गौप्यस्फोट केलाय। असलम शेख यांचंच दुबार यादीमध्ये नाव आहे। तुम्ही सगळीकडच्या याद्या सगळ्या पडताळून बघितल्या, तुम्हाला असलम शेख यांचं नाव दिसलं नाही मुंबईमध्ये असून? मुळात सर्वप्रथम तर मी भारतीय जनता पार्टीच्या लोकांचे आता आभार मानतो की त्यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे मान्य केलेलं आहे। आमचा आरोप कोणाची नावं डबल आहेत त्याच्यावरून नाही, आमचा आरोप सातत्यानं हा आहे की मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ आहेत। आता राहुलजी गांधी ढीकच्या ढीक मतदार याद्यांची म्हणजे थप्पी घेऊन हे मीडिया समोर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून दाखवत आहेत। आणि तुम्ही जर पाहिलं असेल प्रसादजी, ज्यावेळी ही चर्चा सुरू झाली, म्हणजे सगळ्यात पहिली प्रेस झाली, त्यावेळी हेच भाजपचे लोक मतदार याद्यांवर दोष देता, निवडणूक आयोगाची काही चूक नाही, निवडणूक आयोगाची वकिल्या करत करत उत्तरं त्या ठिकाणी देत होते। परंतु आता जर आपण पाहिलं असेल तर आता हे सुद्धा मान्य करायला लागले की निवडणूक आयोगाच्या याद्यांमध्ये घोळ आहेत। ठीक आहे, असलम शेख यांचं नाव दुबार 2 वेळा आहे असं जर असेल तर मग निवडणूक आयोगाचं काम आहे की याद्या साफ केल्या पाहिजे। राहुलजी गांधी सातत्यानं निवडणूक आयोगाच्या विरोधात भांडत आहेत। गणेश खणकरांना थोडासा हसण्याचा सेन्स किंवा मॅनर्स नाही तसं मला या ठिकाणी प्रामुख्यानं वाटते। राहुलजी गांधी निवडणूक आयोगासोबत भांडत आहेत की तुमच्या याद्या साफ करा, तुमच्या याद्या साफ नाहीत, त्या याद्यांमध्ये अनेकांची नावं डबल आहेत। असू शकते ना, उद्या कपिल ढोकेंचं नाव पण डबल असू शकतो, प्रसाद काचेंचं नाव पण डबल असू शकतो। मग याद्या साफ करायसाठी आम्ही ज्यावेळी निवडणूक आयोगासोबत भांडतो त्यावेळी भाजपची ही लोक निवडणूक आयोगाचं वकील असल्यासारखे का भांडतात, निवडणूक का बाजू मांडतात? यांनी सुद्धा निवडणूक असलम शेख यांचं नाव डबल आहे, जा ना म्हणा, आशिष शेलारांना सांगा, जा निवडणूक आयोगाकडे आणि करा याद्या साफ करायची मागणी। हे सातत्यानं काँग्रेसला बदनाम करण्याचं काम करतात। निवडणूक आयोग आणि सरकार यांची मिलीभगत आहे। हे निवडणूक आयोग भाजपला जिंकवण्यासाठी काम करते आहे, हा आमचा अजूनही आरोप कायम आहे। याद्या साफ करा आणि भाजपच्या लोकांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये, हे आमचा त्यांना सल्ला आहे। बर, म्हणजे केंद्र आणि भाजपची मिलीभगत आहे असं कपिलजी म्हणतायत। मी आता गणेश खडकरजी तुमच्याकडे येतोय, तुम्ही सहमत आहात का कपिलजींच्या या सगळ्या वक्तव्याशी? तर म्हणजे आज हसू आवरत नाहीये, त्याचं कारण दिस इज अ पॉलिटिकल इनमॅच्युरिटी, म्हणजे ज्याला राजकारणामध्ये ज्याला मॅच्युरिटी म्हणतात ना, ती नसल्यानंतर काय होतं तर हे काँग्रेसच्या नेत्यांचं आता झालेलं आहे। आम्ही एक तर स्पष्ट करू इच्छितो, निवडणूक आयोगाची वकिली करायची आम्हाला गरज नाही। गेली अनेक वर्ष आम्ही विरोधात होतो, त्यामुळे या मतदार याद्यांमध्ये घोळ नाही का हे आम्ही तुमच्याही अगोदर सांगत होतो। विषय असा होता की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, दुबार नाव आहे, हे मी आपल्या चॅनलवरती 3 दिवसापूर्वीच सांगितलं ना की आमच्या काही नेत्यांनी या दुबार त्याची यादी ही केव्हा दिली होती, 2006 मध्ये दिली, 2008 मध्ये दिली, किरीट सोमय्या यांनी तर याची मोहीम चालवली होती 2009 नंतर। पण या सगळ्या घोळानंतर किंवा निवडणूक हारल्यानंतर आम्ही कुणाला वोट चोर नव्हतो म्हणालो ना साहेब, आपण निवडणूक हारलो। आता समजा हे जर असे विषय असतील तर हेच निवडणूक आयोग आहे ना। तेलंगणामध्ये तुमचं सरकार आलं तेव्हा काय याद्या तिकडे स्वच्छ होत्या काय? हिमाचलमध्ये आलं तर काय स्वच्छ होतं का? झारखंडमध्ये सरकार आलं तेव्हा काय यादी पूर्ण स्वच्छ होती का? तर वर्षानुवर्षे निवडणूक आयोगाच्या या याद्यांमध्ये घोळ आहे, ते सर्वांना माहिती आहे। आणि या संदर्भातच SIR ची मागणी त्यांनी केली आणि SIRचं काम सुरू झालं। ज्या वेळेला SIR ची प्रक्रिया सुरू होते त्याच्याही विरोधात आंदोलन कोण करतोय तर काँग्रेसच करतंय। आणि आमच्या नेत्यांनी, आशिष शेलारांनी असो, अमित साटम असो, या सर्व आमच्या नेत्यांनी या संदर्भामध्ये नेमके घोळ काय ते आम्ही सांगितलं ना। आमचं काही राहुल गांधींनी नवीन काहीतरी हॅलोजन शोधला, हॅले धूमकेतू, असं काही त्यांचा समज असेल तर तो काढून टाका, ते वर्षानुवर्ष सुरू आहे। माझं म्हणणं एवढंच आहे की या संदर्भातल्या चुका असतील तर तुम्ही सांगा त्यांना। आम्ही बोलण्याचं कारण एकच आहे की यानंतर तुम्ही राफेल चोर म्हणता, वोट चोर म्हणता, सगळे चोर हे फक्त, म्हणजे ही कुठली भाषा राजकारणात बोलायची हो?
हे निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला कळलं नाही का? तुमचे पोलिंग एजंट काम करत नव्हते का? त्यांना याद्या दिल्यानंतर प्रत्येक पक्षाला, राजकीय पक्षाला यादी दिली जाते, ती तुम्ही तपासली नाही का की या यादीत हा घोळ आहे? तुम्हाला कधी कळलं? ज्या वेळेला निवडणूक संपली तेव्हा कळलं. एकतर तुम्हाला निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण माहीत नसेल, किंवा मी जसं सुरुवातीला म्हणालो, दिस इज पॉलिटिकल इनमॅच्युरिटी. आम्ही हरलो ना 2004ला, आमचं सरकार होतं केंद्रात, अटलजी पंतप्रधान होते, आम्ही हरलो, मान्य केलं आम्ही. 99ला तर महाराष्ट्रामध्ये आमचं महायुतीचं सरकार असताना आम्हाला जागा कमी मिळाल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आले, त्यांनी सरकार बनवलं. तर त्यावेळेला आम्ही आरोप केले का? आता सुद्धा मी रिसेंटली या 2 वर्षामध्ये तेलंगणात सरकार आलं, तर तेलंगणाचं निवडणूक आयोग काय म्हणजे काँग्रेसला तसं बोलणं बरं नाही. पाकिस्तानात बसून करत होतं का अमेरिकेत बसून करत होतं? इथलंच आहे ना. त्यामुळे याद्यात घोण आहे का? तर तो आहे. याद्यात सुधारल्या पाहिजेत का? तो होय. काँग्रेसची नेमकी भूमिका काय? जर आम्ही SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जर आणलं की त्यामध्ये याद्यात पूर्णतः फुल प्रूफ व्हावं, तर त्यालाही तुम्ही विरोध करता. तर नेमकी तुमची भूमिका काय हे एकदा त्यांनी स्पष्ट करावं. गणेश खणकरजी, तुम्ही म्हणताय की काँग्रेसची भूमिका काय? मी कपिलजी तुमच्याकडे येतोय. त्यांनी थेट मुद्द्याला हात घातलेला आहे की याच्यामध्ये काँग्रेसची भूमिका काय? एकीकडे तुम्ही एक वक्तव्य करता, दुसरीकडे दुसरं वक्तव्य करता. नेमकी तुमची भूमिका ठाम नाहीये असं गणेश खणकर म्हणतात. आमची भूमिका सातत्यानं ठाम आहे. पहिले तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो. ते सांगतात की आम्ही 2006 पासून हा आरोप करतोय की याद्या साफ नाही आहेत. 11 वर्ष यांचं सरकार 2014 पासून 25 पर्यंत आहे. या 11 वर्षात हे काय झोपा काढत होते का? हा आमचा सगळ्यात पहिला त्यांना माझं उत्तर आहे. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, SIRच्या माध्यमातून त्यांनी मला विचारलं, SIR करायला लागलो. SIR कशा चुकीच्या पद्धतीनं केल्या जात आहे याचा भांडाफोड, पर्दाफाश आमचे नेते राहुलजी गांधी यांनी सप्रमाण करून दाखवला. आणि दिल्लीला ज्या लोकांना मृत म्हणून SIR मधून वगळलं, त्यांना प्रत्यक्ष मीडिया समोर आणून त्यांच्यासोबत चहा कॉफी घेऊन दाखवून दिलं की अशा पद्धतीनं SIR चुकीचं काम करत आहे. सातत्यानं निवडणूक आयोग यांच्या दबावाखाली चुकीचे कामं करते. निवडणूक आयोगावर आम्ही आवाज उठवला की हे लोक भाजपची लोक निवडणूक आयोगाची वकिली करत मीडिया समोर आकांड तांडव करतात. माझा अजूनही आरोप आहे, याद्या साफ नाही आहेत. आमची भूमिका ठाम आहे. निवडणूक आयोग भाजपला मदत करते, निवडणुका जिंकण्यासाठी मदत करते. SIR करत असाल चांगली गोष्ट आहे, पण SIR हा प्रामाणिकपणे आणि स्वच्छतेनं झाला पाहिजे. ज्या पद्धतीनं बिहारमध्ये SIR करून जिवंत लोकांना मृत दाखवण्याचं काम निवडणूक आयोगानं केलं आणि त्या विरुद्ध राहुल गांधींनी आवाज उठवला की मग गणेश खणकर, देवेंद्र फडणवीस हे लोक बोलत सुटतात. दुसरी गोष्ट, पॉलिटिकल इमॅच्युरिटी ते त्यांनी शब्द वापरला. आणि दुसरा शब्द त्यांनी सभ्यतेचा सुद्धा वापरला. वोट चोर म्हणणं का योग्य आहे का? जे लोक गोपीचंद पडळकर, नितेश राणे सारख्या उपटसुंभांना आपल्या पक्षात वागवून त्यांची वाहवा करतात, त्यांनी सभ्यतेच्या गोष्टी महाराष्ट्राला शिकवण्याचा त्यांना नैतिक अधिकारच नाही आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला सभ्यता शिकवण्याच्या फंदात सभ्यता शिकू नये असं तुम्ही म्हणताय. मी आता वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला अन्य काही बातम्यांसंदर्भामध्ये सुद्धा तुमच्याशी बोलायचं आहे.